लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराने प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं अर्ज भरण्याचं. मला असं वाटतं अहिल्यानगरमध्ये बारामतीपेक्षा बरी परिस्थिती दिसते. आपले तरी 7 अर्ज आहेत. बारामतीमध्ये स्वर्गीय दादांसारखं नेतृत्व आणि ज्या परिवाराने बारामती घडवलं तिथं देखील 22 अर्ज माझ्या मते राहिलेले आहेत. आम्ही आपल्याकडे 32 अर्ज होते. आम्ही बऱ्याचशा लोकांना विनंती केली आणि कुठेतरी 7 अर्जांवर येऊन ही निवडणूक येऊन थांबलेली आहे. तर आता निवडणूक लागलेली जरी असली तरी मला असं वाटतं की स्वर्गीय कर्डिले साहेबांचं जे काम राहिलेलं आहे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्वामध्ये जे कामं झाले त्या आधारावर अक्षय कर्डिले हे जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमदार म्हणून आपल्याला येत्या 4 मेला दिसतील. नाही, आता महाविकास आघाडीमध्ये त्यांनी उमेदवारी निश्चित केली, त्यांनी ते उमेदवार दिलेले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या दृष्टिकोनातून सक्षम असतो. कोणालाही आपण कमी आलेखत नाही. निवडणुकीसारखी करावी लागते आणि मी खरं तर आभारही माने प्राजक्त तनपुरेंची की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वर्गीय कर्डिले साहेबांप्रती असलेली त्यांची भावना आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आहेत हे राजकारणामध्ये त्यांनी आपल्या या कार्यातून